जीतो 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 लाइफ को जीतो नमस्कार सर्व मित्रांना. JRCM माझा आवाज पोहोचतोय म्हणजे तुम्ही इशारा केला तर मला लक्षात येईल की आवाज पोहोचतोय. अर्जुनजी आणि सर्वांना विनंती आहे ज्यांना पॉसिबल आहे त्यांनी कॅमेरा ऑन करून बसा, कारण की सगळ्याला वाटतं की मी स्क्रीनवर यावं, कॅमेरावर यावं. इथं आपला चान्स आहे कॅमेरा समोर येण्याचा, स्क्रीनवर येण्याचा. आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मराठी भाषेच्या या स्पेशल सेशन मध्ये. आणि मित्रांनो, या वर्षामध्ये आपण जे सेशन घेणार आहोत, जे काम होणार आहे, खरोखर या वर्षी फार मजा येणार आहे. कारण की सिल्वर जुबली इयर आहे, रौप्य महोत्सवी वर्ष आहे RCMचं. ज्यांना असं वाटत होतं की RCM चालल नाही चालल, कंपन्याचं काय खरं असतंय, त्यांना हे दाखवून देण्याचं वर्ष आहे की हे वर्ष आम्ही 25 वर्ष पूर्ण केले आहेत सक्सेसफुली. आणि या वर्षी पूर्ण वर्षभर आपण अॅनिव्हर्सरी साजरी करणार आहोत. रूपांतरण यात्रा निघणार आहे. जे गुरुकुलला बसताय, जे गुरुकुलचे विद्यार्थी असतील त्यांना माहित आहे की रूपांतरण यात्रा निघणार आहे. 20 शहरामध्ये रूपांतरण यात्रा राहणार आहे. 5 शहरामध्ये इंडोर स्टेडियम मध्ये मोठे प्रोग्राम होणार आहेत. ते 20 शहरांची नावं तिथल्या बिझनेस नुसार, तिथल्या लीडरच्या अचिव्हमेंट नुसार, तिथल्या शॉपच्या सेल नुसार असे क्रायटेरिया ठरवले. प्रत्येक जण म्हणतो की सर आमच्या शहरात यात्रा येऊ द्या, परंतु जसा दिंडीचा मार्ग फिक्स असतो, दिंडी त्या मार्गाने जाईल. जून महिन्यामध्ये निघेल ना आपली दिंडी आळंदीवरून, तर तसे त्यातून ही रूपांतरण यात्रेचा सुद्धा मार्ग तसा फिक्स होणार आहे, परंतु ग्रोथ नुसार. बोला अर्जुनजी. नमस्कार सर. नमस्कार सर. सर नागपूरचं पण नाव आहे सर त्यामध्ये रूपांतर यात्रा. असं का? पण आणखी ते नाव मला असं वाटतंय की ते फिक्स झाले. 20 शहर आहे, 20 मध्ये नागपूरचं पण नाव आहे सर. बरं. अर्जुनजी मला 20 मध्ये नागपूरचं पण नाव आहे, म्हणजे असो का नसो दबाव बनवायला त्यांनी सुरुवात केली की नागपूरचं नाव त्यामध्ये असायला पाहिजे. सेंटर ऑफ इंडिया आहे, डेफिनेटली नागपूरचं नाव त्यामध्ये असेल. तर या रूपांतरण यात्रेमध्ये त्यानंतरचा जो माहोल होणार आहे, म्हणजे TC यांना जे वाटतंय की सामाजिक मान्यता, समाजामध्ये मान्यता, समाजामध्ये लोकांची संस्कृती, समाजामध्ये लोकांना, काम करणाऱ्या लोकांना, नया भारत का निर्माण या अभियानामध्ये काम करणाऱ्या लोकांना सन्मानाचं स्थान मिळावं. तर त्यामध्ये सगळे वेगवेगळ्या सामाजिक स्तरातून वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे लोक त्यामध्ये सामील होताना तुम्हाला दिसतील. आणि त्यामध्ये जो क्रायटेरिया आहे, तिथं ज्या लोकांना तिथं गौरवान्वित करण्यात येईल, तिथं ज्या लोकांना सन्मानित करण्यात येईल, एक मार्च, एप्रिल आणि मे महिना सुद्धा त्यामध्ये आहे. असं त्यामध्ये की मेचा बिझनेस सुद्धा त्यामध्ये गृहीत धरणार आहेत. त्यामुळं मे महिना आपण मे महिन्यामध्ये आहोत आणि आपल्याकडे आणखी काही दिवस आहेत. तर आपण, आपली टीम, आपले शहर या सगळ्याचा एकूण बिझनेस कसा ग्रो होईल यावर आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे. आज तुमच्यापर्यंत जो मेसेज पोहोचलाय, आज आपण न्यूट्रिचार्जच्या टूल्स विषयी आज बोलणार आहोत, त्याविषयी माहिती सांगणार आहोत. आणि बऱ्याच जणांचं म्हणत होतं सर आम्ही मागच्या मिटिंगला नव्हतो, आमचे जे रविवारी मिटिंग झाली होती 4 तारखेला, त्यामध्ये तुम्ही बॉडी स्कॅनर विषयी सांगितलं होतं, आमचे बॉडी स्कॅनरचे प्रश्न राहिले. योगायोगानं आज टूल्स हा विषय आला आहे, आपण त्यामध्ये बॉडी स्कॅनर सुद्धा माहिती परत सांगू शकतो, त्यामुळं काही अडचण नाही. आणि आज जे आपण बोलणार आहोत रूपांतरण यात्रा, यामध्ये होणारा बिझनेस आणि सध्या बिझनेसची काय स्थिती आहे इथून आपण सुरू करणार आहोत. आणि नंतर न्यूट्रिचार्जचे प्रोडक्ट विकण्यासाठी आपल्याला मदत करणारे जे टूल्स आहेत याविषयी सुद्धा माहिती पाहणार आहोत. तर चला आपण सुरुवात करूयात. आणि मित्रांनो, यामध्ये मी तुम्हाला काही जी माहिती आहे, जी माहिती मी रात्री जे 7 PM चं सेशन होतं, त्या 7 PM च्या सेशन मध्ये शेअर केली. आणि मला असं वाटलं की ती माहिती तुमच्यासोबत सुद्धा शेअर केली जावी, कारण की
त्या सेशन मध्ये फार छान वाटलं सगळ्यांना ती माहिती पाहून, माहिती ऐकून. आपल्याला बऱ्याच जणांना असं वाटतंय की मी जे काम करतोय ना, तर मी एकटाच काम करतोय का काय, माझी एवढी टीमच काम करते का नाही. ओके, माझी एवढी टीमच काम करते का काय, किंवा मी जे काम करतो बऱ्याच जणांना वाटतं की मी एक न्यूट्रीच्या रुपनचं पॅकेट नेऊन देतोय, एवढंच काम आहे का. एक मी न्यूट्रीच्या बीजेचं पॅकेट नेऊन देतोय, मी एक गामा ओरिजिनॉल नेऊन देतोय, हे एवढंच काम आहे का. हे काम किती मोठं आहे मित्रांनो. एक पोलीसवाला एक दंडा घेऊन, एक काठी घेऊन उभा असतो रोडवर. समोरून 100 लोक येऊ द्या, 200 लोक येऊ द्या, तो त्याची काठी घेऊन उभा असतो, थेटपणे उभा असतो. समोर तर 100-200 लोक आहेत, हा एकटाच एक काठी घेऊन कसं काय उभा राहतो. त्याच्या पाठीमाग त्याचा विश्वास, त्याचा आत्मविश्वास असतो की मी दिसत जरी एकटा असतो तरी मी एकटा नाही, माझ्या पाठीमाग पूर्ण फोर्स आहे, पूर्ण फोर्स माझ्या मागे आहे, पूर्ण जिल्ह्याची फोर्स माझ्या मागे आहे, रिझर्व्ह पोलीस माझ्या मागे आहे, सर्व देशाची जी यंत्रणा आहे ती माझ्या पाठीमागे आहे. हा विश्वास जेव्हा त्याला असतो ना, तेव्हा ते काठी घेऊन उभा राहू शकतो. तर 100-200 लोकांसमोर एक माणूस उभा राहू शकत नाही, सर्वसाधारण माणूस. तसंच आहे मित्रांनो, जसं आपल्याला माहित पडेल ज्या इंडस्ट्रीमध्ये मी काम करत आहे, ज्या व्यवसायात मी काम करत आहे, तो किती मोठा व्यवसाय आहे, त्या व्यवसायाचं क्षेत्र किती मोठं आहे, किती हजार कोटीचा व्यवसाय आहे, लोकांना ते लक्ष देत नाही. त्याला मी काय करू, पण मला माहित पाहिजे, कारण की आपला आत्मविश्वास वाढवण्यासाठी आपली माहिती काम करते, आपली माहिती काम करते ना की आपल्याकडे काय आहे. तसंच मित्रांनो, या ज्या काही माहिती मी तुमच्यासोबत शेअर करतो, ज्यातून तुम्हाला लागते की हा बिझनेस किती मोठा आहे. 24-25 ची अपडेटेड माहिती मुंबईहून आल्यानंतर ही पीपीटी आमच्यासोबत शेअर झाली की वेलनेस इंडस्ट्री भारतामध्ये 3,75,000 कोटीचा बिझनेस या मार्च एंड मध्ये वेलनेस इंडस्ट्रीने केला आहे. म्हणजे एक आहे इलनेस इंडस्ट्री, दुसरी आहे वेलनेस. वेलनेसचं मार्केट 3,75,000 कोटीचं होतं 24-25 मध्ये. म्हणजे हा बिझनेस होऊन गेलाय, एवढा बिझनेस झालेला आहे. आणि या वेलनेस मध्ये काही प्रोडक्ट ट्रेडिशनल मार्केटने विकण्यात आले, काही प्रोडक्ट हे काही सेवा आणि प्रोडक्ट नेटवर्क इंडस्ट्रीद्वारे यामध्ये केल्या. 3,75,000 मध्ये 18,500 कोटीचे न्यूट्रिशनल सप्लिमेंट नेटवर्क मार्केटिंग द्वारे विकल्या गेले. यामध्ये सगळ्या कंपन्या आल्या, यामध्ये फक्त आरसीएम नाही तर नेटवर्क मार्केटिंग करणाऱ्या सगळ्या कंपन्या आल्या, ज्यांनी न्यूट्रिशनल सप्लिमेंट विकले. साबण, कपडा, डोक्याला लावायचं तेल, फूट क्रीम हे सोडून फक्त न्यूट्रिशनल सप्लिमेंट 18,500 कोटीचे विकल्या गेले. आणि नेटवर्क इंडस्ट्रीमध्ये न्यूट्रिशनल सप्लिमेंटचा हिस्सा होता 74%. म्हणजे नेटवर्क मध्ये जे प्रोडक्ट विकल्या गेले त्यामध्ये न्यूट्रिशनल सप्लिमेंट विकल्या गेले 74%. हा आकडा थोडासा आपण इथं थोडं मंथन करणार आहोत. आणि आरसीएम मध्ये न्यूट्रिशनल सप्लिमेंट विकल्या गेले 20%. पूर्ण नेटवर्क इंडस्ट्रीमध्ये न्यूट्रिशनल सप्लिमेंट विकल्या जातात 74%. आणि आरसीएम मध्ये न्यूट्रिशनल सप्लिमेंट विकल्या जातात 20%. याचा अर्थ काय होतो, याचा अर्थ काय होतो कुणाला सांगता येईल. आपण यावर थोडी चर्चा करू, म्हणजे काय आपल्याला काय वाटतंय, या आकड्यावरून आपल्याला काय लक्षात येतं. गजाननजी, विकास देशमुख साहेबांना हँड प्रेस केला. हा विकासजी बोला. याचा अर्थ आपला सेल रेशो म्हणजे पूर्ण भारताच्या मानाने कमी आहे बाकी कंपन्यांपेक्षा न्यूट्रिशन मधला. यस, बरोबर. विकास साहेब म्हणले, देशमुख साहेब म्हणले की आपला जो रेशो आहे 74% नेटवर्क मार्केटिंग मध्ये न्यूट्रिशनल सप्लिमेंट विकल्या जातात आणि आरसीएम मध्ये 20% विकल्या जातात. सुरेशजीचं काय म्हणणं आहे? बरोबर आहे देशमुख साहेब, एकदम बरोबर. तर आपल्यासाठी सर सगळ्यात मोठी संधी आहे. हा यांचं म्हणणं आलं की बिलकुल, जर 74% विकल्या जातात तर आपण 20% विकत आहोत. आपल्याकडे 54% ग्रो करण्यासाठी संधी आहे. बरोबर आहे. म्हणजे आपल्याला ते मार्केट तयार करायची गरज नाही. ऍक्च्युअल मार्केट
74% सहज विकल्या जातात सगळीकडं, आपण 20% आहोत. तर आपल्याला आणखी 54% ग्रो व्हायला मोकळा चान्स आहे. यामध्ये आपल्याला मार्केट तयार करायची काही गरज नाही. बरोबर आहे. आपल्या काही काही वेळेस काय करतो, मार्केट तयार करावं लागतं. जसं पहिले मोटरसायकलच्या ऍड यायच्या तर त्यांना मार्केट तयार करावं लागलं, ही गाडी वापरा, मार्केट तयार करावं लागलं. लुनाहून याच्यावर आणलं, मोपेड वरून, बजाज एमएटी वरून मोटरसायकल आणण्यासाठी मार्केट तयार करावं लागलं. इथं ऑलरेडी मार्केट आहे. 74% सगळीकडे विकले जातात, आपण 20% आहोत. तर आपल्याला ग्रो करायला संधी आहे. आणि ती ही हा डाटा जेव्हा येतो कसं कळतं आपल्याला. आपल्याला वाटतं की आपण न्यूट्रिशन फार चांगला बिझनेस केलाय, म्हणजे आपण आता टॉपला आलो, आता काय भाव म्हणजे इथं संपतंय का काय? नाही मित्रांनो, आपला आणखी ग्रो करायला खूप मोठी संधी आहे. इंडस्ट्रीच्या मानानं 74% सगळीकडे हिस्सा आहे, आपण फक्त 20%वरच आहोत. आपल्याला ग्रो करण्यासाठी आणखीन फार मोठी न्यूट्रिशनचा सेल आहे 20%. म्हणजे यामध्ये गामा ओरिजिनल पण आलं आणि न्यूट्रिच्या सुद्धा आल्या 20%मध्ये. आपल्याला करण्यासाठी खूप मोठी संधी आहे. ही मोठी अपॉर्च्युनिटी न्यूट्री चार्ज आपल्याला देत आहे. न्यूट्री चार्ज कडे आपण मोठी अपॉर्च्युनिटी म्हणून पाहूया. एक मोठी अपॉर्च्युनिटी आपल्याकडे आहे. आणि आपल्याकडे जे कंपनी आहे आपली न्यूट्री चार्ज, ट्रॉफिक वेलनेस, ही अशी न्यूट्रॉसिटिकल कंपनी आहे जिच्यामध्ये प्रोडक्टची रेंज मोठी आहे. आपण खूप कंपन्या अशा बघतो, नेटवर्क मार्केटिंगच्या असोत की ट्रेडिशनल मार्केटिंगच्या असो, ज्यामध्ये प्रोडक्ट कमी आहे, परंतु आपल्याकडं जीवन सुरू होण्याच्या अगोदर पासून तर जीवनाच्या शेवटपर्यंत, म्हणजे फर्स्ट हार्टबीट टू एव्हरी हार्टबीट, म्हणजे पहिल्या हृदयाच्या ठोक्यापासून तर प्रत्येक हृदयाच्या ठोक्यासाठी आपल्याकडे प्रोडक्ट आहेत. म्हणजे जेव्हा बाळ जन्म घेत नाही तेव्हापासून न्यूट्रीचार्ज डीएचए पासून तर एकदम ज्यावेळेस आपण आपल्याला विविध आजार होण्याची शक्यता असतो, मग तो डायबिटीज असो, हार्ट डिसीज असो, गुडघेदुखी असो, या प्रत्येक आजारापर्यंत आपल्याकडे प्रोडक्ट आहे. the only nutraceutical company to create from first heartbeat to every heartbeat. each and every heartbeat साठी आपल्याकडे प्रोडक्ट आहेत. आणि एवढी जर कंपनीची तयारी असेल तर डेफिनेटली मित्रांनो आपला सुद्धा आपली तयारी वाढवावी लागेल. यासाठी आपल्याला काय, जर एवढी जर आपल्याकडे असेल, एवढी जर तयारी असेल, तर मग आपण याचा एक एक पार्ट केला की आपण 24-25 मध्ये जे टार्गेट घेतलं, 24-25 मध्ये जे टार्गेट घेतलं, ज्या टार्गेटवर आपण काम सुरू केलं की 15 करोड महिलांपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. 15 कोटी महिलांपर्यंत आपल्याला जर जायचं असेल तर आपल्याला त्यासाठी बिग प्रिपरेशन, मोठी तयारी आपल्याला करावी लागेल. जर आपलं टार्गेट मोठं असेल तर आपल्याला त्यासाठी मोठी तयारी करावी लागेल. इंडस्ट्री तर मोठी आहे, त्यामध्ये शेअर सुद्धा मोठा आहे, आपला हिस्सा सुद्धा मोठा आहे. तो हिस्सा आणखी मोठा केला जाऊ शकतो. त्यासाठी आपल्याला मोठी तयारी करावी लागेल. त्यासाठीच आपल्याला लागतील तयारीसाठी साधनं. म्हणजे जो आपला आजचा विषय आहे ना, टूल्स, ही टूल्सची काय गरज, बरं असं वाटतं आहे ना सर, आम्ही आमच्या टीम मध्ये आम्ही 100 न्यूट्रिशन म्हणून विकल्यात, आम्ही 50 न्यूट्रिशन म्हणून विकल्यात, आम्ही 60 न्यूट्रिशन म्हणून विकल्यात. आपल्याला असं वाटतं की टार्गेट पूर्ण झालंय. म्हणून मी सुरुवातीला तुम्हाला काही जी माहिती आहे, काही डाटा आहे, जो सगळ्या इंडस्ट्रीचा आलाय. आदरणीय सुरेंद्र वत्स सरांनी सगळ्या ज्या नेटवर्क मार्केटिंग कंपन्या आहेत त्यांचं फेडरल बनवलं, त्यांची एक युनियन बनवली, एकमेकाचा डाटा एकमेकासोबत शेअर होतो. ही सगळी माहिती आली कुठून? बऱ्याच जणांना प्रश्न असेल, हे आकडे असेच येतात का? अजिबात नाही. या प्रत्येक आकड्याच्या पाठीमाग गणित आहे. प्रत्येक आकडा हा व्यवस्थित सिस्टम मधून येतो. सुरेशजी, बऱ्याच जणांना असं वाटत असेल ना, हे आकडे सांगतात, ते आकडे काय कुठे सांगतात, काय आकडे आले कुठून? परफेक्ट. कारण की सुरेंद्र वत्स सरांनी जो इनिशिएटिव्ह घेऊन सगळ्या नेटवर्क मार्केटिंग कंपन्या एका स्टेजवर इथिकली काम करतात, त्यांना एक प्लॅटफॉर्मवर आणून दरवर्षी दिल्लीमध्ये त्यांच्या मीटिंग होतात, दर 3 महिन्याला मीटिंग होतात, वार्षिक मोठा त्यांचं संमेलन होत आहे. आणि हा सगळा डाटा जो आहे, जो विश्वासार्ह डाटा आहे, हा सगळा डाटा एकत्रित होतो. त्यासाठी ऑफिस आहे
आणि त्यातून ही सगळी माहिती येते. बऱ्याच जणांना असं वाटतं की आकडे येतात कुठून, हे याने आकडे टाकले. अजिबात नाही मित्रांनो. त्या प्रत्येक आकड्याच्या पाठीमाग ही कंपनी आहे, तिथून येणारे आकडे आहेत. कारण की तोपर्यंत लोकांना म्हणजे विश्वास वाटत की आकडे कुठून यायला लागले. तर आकड्यासाठी सुद्धा सिस्टम आहे, त्यातून हे सगळे आकडे येतात आणि त्यातून आपल्याला माहिती होते. मग प्रिपरेशन गोष्ट आहे ती प्रिपरेशनची. मग आपल्याला काय तयारी करावी लागेल, तर आपल्याला नॉलेजफुल व्हावं लागेल. आपल्याला माहिती घ्यावी लागेल. माहिती घेण्यासाठी ट्रेनिंग, मीटिंग, युट्यूब, इंस्टाग्राम आणि सकाळी 6:30 पासून तर रात्री 11 पर्यंत ट्रेनिंग सुरू आहेत. डिजिटली, फिजिकली वेगवेगळे सेमिनार आहेत, वेगवेगळ्या मीटिंग आहेत, यानुसार आपण माहिती घेत आहोत. मग न्यूट्रीचार्जचा काय रोल आहे, तर न्यूट्रीचार्ज सुद्धा डिजिटली आपल्या सगळ्यांना माहिती देण्यासाठी, आपल्याला तयार करण्यासाठी काम करतायत. दररोज खूप साऱ्या ट्रेनिंग वेगवेगळ्या भाषेमध्ये होत आहेत. सोबत टूल्स आपण केले आहेत की लोकांना ही माहिती आणखीन सोप्या पद्धतीने कशी सांगता येईल. जागृती, आपला हा सगळा बिझनेस हा नॉलेजवर आधारित आहे. पूर्वी हात धुवायचे नाही, मग आपल्याला कुठून सुरुवात करावी लागली भारत सरकारला की हात धुवा इतकं सांगावं लागलं. हात धुवा. हात कसा धुवायचा, आम्ही शाळेमध्ये बरेच शिक्षक आहेत, गजाननजी शिक्षक आहेत, बरेच जण इथे शिक्षक आहेत. हात कसा धुवायचा, अंगठा कसा धुवायचा, मधले बोट कसे धुवायचे, समोर इतकं आपल्याला शिकवावं लागलं. म्हणजे हायजीन मध्ये आपण खूप मागे होतो. आपल्याला तिथून एक एक गोष्ट शिकवावं लागली. हात कसे धुवायचे, साबणाने धुवा, जेवणापूर्वी धुवा, शौचानंतर धुवा, इथून आपल्याला सुरुवात करावी लागली. आणि आपण लिडिंग ब्रँड आहोत. जो सुरुवात करतो त्याचंच नाव राहतंय, नंतर किती येऊ दे नाव राहत नाही. जसं तुम्हाला विचारलं की चंद्रावर उतरणारा पहिला माणूस कोण, सगळे नील आर्मस्ट्रॉंग सगळेजण सांगतात. दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा जर विचारलं की जितके 22 माणसं जे जाऊन आले चंद्रावर, नाव माहित नाही, पहिलं नाव सगळ्याला माहित आहे. पाणी, ज्यानं पाण्या अगोदर विकायला सुरुवात केली, बिस्लरी, सगळ्या बिस्लरीची बॉटल द्या, पॅकेज ड्रिंकिंग वॉटर, मिनरल वॉटर त्यांनी विकायला सुरुवात केली. ज्यानं लीड केली त्याचं नाव शिव कधीपर्यंत राहत. तसंच आहे मित्रांनो, आपण वेलनेस मध्ये लीड करत आहोत, आपलं नाव राहणार आहे. मग यासाठी आपलं प्रिपरेशन काय आहे, टूल्स कुठले कुठले आहेत. आपल्याकडे खूप सारे टूल्स आहेत, त्यापैकी काही डिजिटल आहेत, काही प्रिंटेड आहेत आणि काही मशिनरीज आहेत, काही विविध साधन आहेत. तर आपण एक एक माहिती थोडक्यामध्ये घेऊन आपल्याकडे कुठलं आहे याचे आपण यातून आपण माहिती घेऊ, आपल्याकडे कुठलं टूल आहे. तर ज्या प्रोडक्टला आपण फोकस केलंय, न्यूट्रीचार्ज वुमन, हे न्यूट्रीचार्ज वुमन क्लिनिकली प्रूव्हन आपण करून घेतली आहे. क्लिनिकली प्रूव्हन साठी आपण अर्ज केला आणि ही क्लिनिकली प्रूव्हन केली आहे. ही आपल्याला डिजिटली सांगता येते आणि फिजिकली सुद्धा सांगता येते. क्लिनिकल प्रूव्हन आहे. त्या क्लिनिकल प्रूव्हन साठी आपल्याकडं कुणाकडे पोहोचलंय का, क्लिनिकली प्रूव्हनचा एक लिफलेट आहे आपल्याकडं क्लिनिकल प्रूव्हनचं. यामध्ये जे काम आपण केलं आहे न्यूट्रीचार्ज वुमनवर, तर नेमके याचे 8 रिझल्ट आहेत. आपलं एकच माहित आहे की आपण म्हणतो की न्यूट्रीचार्ज वुमन घेतल्यानंतर एचबी वाढतो, हा एक रिझल्ट आहे. असे किती रिझल्ट आहेत, 8 रिझल्ट आहेत न्यूट्रीचार्ज जे क्लिनिकल प्रूव्हन आहे. 8 फायदे आहेत जे वैद्यकीय दृष्ट्या सिद्ध झाले आहेत. तसे खूप सारे फायदे आहेत, तसे खूप सारे फायदे आहेत. त्यापैकी 8 फायदे हे आपण डॉक्टरांकडून मोठ्या हॉस्पिटलमध्ये गव्हर्नमेंटच्या इथिकल कमिटीनं हे 8 फायदे क्लिनिकल प्रूव्हन झाले आहेत. आपल्याला फक्त एकच माहित आहे, तो म्हणजे एचबी वाढतो. न्यूट्रीचार्ज वुमन म्हणलं की हिमोग्लोबिन वाढतं. अशा दुसरं आहे ओव्हरऑल हेल्थ, आहे की नाही. अर्जुनजी तुम्हाला कुठून मिळालं बरं हे? सर मुंबईच्या येऊन नाही का सर ते आपलं मुंबई 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 बरोबर, मुंबईला मिळालं. मग आता बाकीच्याने काय मुंबईला यायचं का हे घेण्यासाठी, हा प्रश्न येतो ना. आता हे कुठून मिळेल, किंवा मग माझी वाट पाहता, सर तुम्ही कधी येणार तिकडं, घेऊन या आमच्यासाठी. आता माझ्याकडं माझ्या बॅग मध्ये माझा लॅपटॉप, माझं प्रोजेक्टर, माझे सगळे कपडे आणि सगळं साहित्य आणि पुन्हा तुमचे टूल्स घेऊन येणं, हे मला थोडस अवघड वाटतं. मग ते
सारी दुनिया का बोझ उठाता हूं असं होईल म्हणून ते त्याची सोय पण केली. आपण या मीटिंग मध्ये पुढे पुढे पाहू की तुम्हाला सुद्धा उचलायची गरज नाही, मला सुद्धा वजन उचलायची गरज नाही, आपोआप कसे आपल्याला मिळतील, विना सायास आपल्यापर्यंत कसे पोहोचतील त्याची सोय आपण केली आहे. हे लिफलेट जे आहे यामध्ये अर्जुनजी दुसरं जे आहे आपले ओव्हरऑल हेल्थ, किती पर्सेंट महिलांनी हे असं मानलंय की माझी ओव्हरऑल हेल्थ माझी चांगली झाली आहे, ते नंबर 2 ला दिलं आहे. पहा बरं किती टक्के महिलांनी नंबर 2 लाच आहे ओव्हरऑल हेल्थ. 95% 95% women experienced improvement in overall health. 95% महिलांनी हे मानलंय की आमची ओव्हरऑल हेल्थ, एकूण आमचं स्वास्थ्य चांगलं झालंय. 95% महिलांना हा अनुभव आला आहे आणि हे त्यांनी त्या कमिटी समोर सांगितले, आपल्याला नाही सांगितलं. ज्यांच्या समोर त्या बसत होत्या, जे डॉक्टर होते, त्यांना त्यांनी सांगितलं की ते प्रॉब्लेम मध्ये घेऊन आल्या 95% महिलांना. 95% महिलांनी हे मान्य केलं की यस आम्हाला बेनिफिट झाला. हे टूल आपल्याला यामध्ये जे टूल्स आहेत त्या टूल्स मध्ये आपण एक एक पाहत आहोत की क्लिनिकल प्रूव्हनचं टूल आपल्याकडे आहे. क्लिनिकल प्रूव्हन आपल्याकडं हे आहे. नंतर काय आपल्याकडं न्यूट्रिशन संदर्भाने सुरुवातीला बोलू, नंतर पुढे बोलू. आपल्याकडे आहे हिमोग्लोबिन इस्टिमेशन. म्हणजे पहिल्यांदाच डॉक्टर सोडून पहिल्यांदाच सर्वसामान्य भारतीयांकडं रक्ताचा थेंब नाही सांडता, रक्त आहे ना, रक्ताचा एक थेंबही न सांडता हिमोग्लोबिन एस्टिमेशन करण्याची पद्धत आपण शोधून काढली आणि ते प्रत्येक भारतीयांना आपण शिकवत आहोत. प्रत्येक भारतीय महिला आणि पुरुषांना हे दाखवत आहोत की रक्त न काढता आपण तुमच्या शरीरामध्ये हिमोग्लोबिन किती आहे याचं एस्टिमेशन 5 पद्धतीनं, यापैकी जर 2-3 टेस्ट मध्ये जर ती महिला जर आढळली तर समजायचं की त्यांना हिमोग्लोबिनची कमतरता आहे. हे टूल काम करत आहे. कारण की लोक मान्य करत नाहीत की माझ्या शरीरामध्ये रक्त कमी आहे, हे महिला मान्य करत नाहीत. परंतु आपण पापण्याची खालची कड, जीभ, तळहातावरच्या रेषा, त्यानंतर नख, यातून आपण पाहू शकतो की त्यांचं हिमोग्लोबिनचा स्तर किती आहे. आणि हे पुस्तक हिंदी, इंग्रजी, मल्याळम, बंगाली, आसामी, तेलुगू, तमिळ, गुजराती या सगळ्या आणि मराठी, या मराठी भाषेमध्ये सुद्धा उपलब्ध आहे. आणि मला बरेच दिवस यासाठी काम करावं लागलं मराठीमध्ये करण्यासाठी, कारण की मराठी शब्द सापडत नाहीत लवकर. त्यानंतर आपल्याकडे आहे छोट्या बुकलेट, हिमोग्लोबिन आणि मासिक धर्मवाली, ह्या 2 छोट्या बुकलेट आपल्याकडे आहेत. बिलकुल काम करते. आपण प्रत्येकाशी त्या विषयावर बोलू शकत नाही. या बुकलेट दिल्यानंतर, या छोट्या बुकलेट दिल्यानंतर आपलं काम सोपं व्हायला लागतं. मीटिंग मध्ये दिल्यानंतर गजनाची तुम्हाला अनुभव आहे का? हा अनुभव आहे का? बुकलेट दिल्यानंतर काम सोपं झालं. सॉरी, अनम्यूट करा. तुमच्याकडे आहे त्या बुकलेट सर? माझ्याकडे सर हिमोग्लोबिन, त्याच्यानंतर मासिक धर्म आणि तो जो हिमोग्लोबिन एस्टिमेशन बुकलेट आहे ना, तर ते आहे. बऱ्याच वेळेला आपल्याला म्हणजे हे होतं ना की पुरुष असून महिलांशी कसं म्हणजे ह्या विषयावर बोलावं वगैरे समजा हे वाटतं. तर अशा वेळेला फक्त हिमोग्लोबिनच्या बाबतीमध्ये बोलता येईल समजा क्लिअर, आणि बाकीच्या गोष्टींसाठी समजा हे बुकलेट जर दिलं की तुम्ही ह्याच्यातलं हे स्टडी करा समजा, आणि मग त्यानुसार स्टडी करा आणि त्यानंतर तुम्हाला जर काही ह्याच्यातले सिम्पटम्स आढळत असतील तर ते ह्याच्याशी रिलेट होतात आणि त्याच्यावरचा उपाय ह्याच्यामध्ये सांगितलेला आहे, असं सांगण्यासाठी सोपं जातं सर. सोपं जातं. आणि खूप महाग आहेत का तुम्हाला? महाग वाटलं काय काही याच्याविषयी? नाही, एकदम म्हणजे नाममात्र हे खरं पाहिलं त्याची क्वालिटी आणि ह्याच्या आणि जो फायदा आहे, फायदा म्हणण्यापेक्षा पोहोचण्यापर्यंतचा जो लाभ आहे समजा, तो जर पाहिलं त्याची किंमत काहीच नाही वाटत सर. काहीच, फक्त 5 रुपयाची किंमत आहे. फक्त 5 रुपये. आता 5 रुपये तुम्ही जर स्टेशनवर जर गेले तर 5 रुपये मागतायत लोक, आपल्याला दिसतात 5 रुपये मागतात. आपण चहा प्यायला गेलो, चांगला चहा प्यायचा असेल तर 10 रुपये लागतात किमान.
अमृततुल्य आहे की नाही, अमृततुल्यच्या आजार पाहिजे असेल तर आपल्याला किमान 10 रुपये लागतात. 5 रुपये किंमत आहे या पुस्तकाची, कारण या पुस्तकातून पैसे नाही कमवायचे. कारण की न्यूट्रीचार्ज काही पब्लिकेशन कंपनी आहे की बुक पब्लिश करून आपल्याला पैसे कमवायचे नाहीत. तर यातून आपल्याला फक्त लोकांचं जी माहिती वाढवायची, त्यांच्यासाठी जे माहिती आहे, जागरूकता वाढवण्याचा हा कार्यक्रम आहे. त्यानंतर आपल्याकडे लिफलेट आहे, न्यूजपेपर लिफलेट, ज्यातून आपण चांगल्या कॉलनीमध्ये, पॉश कॉलनीमध्ये हे न्यूजपेपर लिफलेट टाकून त्यांची जागरूकता वाढून आपला नंबर त्यांच्यापर्यंत पोहोच करण्याचे हे करणार नाही. गजाननजी सेलू शहरामध्ये काम करतात. गजाननजीकडे सेलू शहरामध्ये, आता गजाननजी जे आपल्याशी संवाद साधला ते सेलू शहरातून आहेत. तर सेलू शहरामध्ये हे माहिती पडेल की गजाननजी आहेत जे महिलांच्या हिमोग्लोबिन विषयी, महिलांच्या स्वास्थ्याविषयी काम करतायत. त्यांचा नंबर, त्यांचं नाव कित्येक घरापर्यंत, शेकडो हजारो घरापर्यंत पोहोचवण्यासाठी हे प्रिंटेड लिफलेट, ज्याची क्वालिटी अतिशय उत्तम आहे, हे तिथं काम करते. आणि आज त्यातून आपल्याला असं वाटेल की आजच मला त्यातून ऑर्डर मिळावी, आजच लगे माझं सेल व्हावं, नाही. हे लोकांच्याकडे माहिती जाते आणि जेव्हा त्यांना अडचण येते तर डेफिनेटली ज्यांनी काम केलं असेल त्याचं नाव पुढे येतं. यस, हे आहेत बरं का. विषय निघला कुठं चर्चामध्ये, बोलचालीमध्ये विषय निघला की ते म्हणतात नाही आमच्या शहरामध्ये गजाननजी आहेत, शेकडो लोक काम करतायत. परंतु ज्यांनी आपलं नाव पोहोचवलं, बऱ्याच जणांना असं वाटतंय की यातून माझा काय फायदा होईल, आज फायदा दिसत नाही मित्रांनो. परंतु ज्यावेळेस कुठं चर्चा निघते, नाव निघते की हा विषय निघतो, त्यावेळेस त्या व्यक्तीचं नाव निघतं, जो पुढाकार घेतलेला आहे, जो पुढे झालेला आहे आणि त्याच्यापर्यंत ती जी ऑर्डर आहे ती ऑर्डर त्याच्यापर्यंत पोहोचते. बऱ्याच वाटतं की आज लिफलेट टाकलं की उद्याच मला फोन यायला सुरुवात होईल, असं होत नाही. प्रत्येक गोष्ट वेळ घेते. तर तिथं हे न्यूजपेपर लिफलेट काम करतात. तसेच प्रेग्नन्सी आणि ल्युकेरियावाली छोटी बुकलेट आहे. त्यानंतर मोठं पुस्तक आहे सेहत का जश्न, हे मनीषा मिश्राजी यांनी लिहिलेलं पुस्तक आहे. आपल्याला बऱ्याचदा ज्या लोकांचा आपल्यावर विश्वास बसतो ते लोक त्यांचे वेगवेगळे प्रॉब्लेम्स घेऊन आपल्याकडे येतात आणि आपल्याकडून सल्ला मागतात आणि अशा वेळेस आपल्याला सल्ला देण्यासाठी हे बुकलेट काम करतं. सेहत का जश्न हे जे बुकलेट आहे, हे पुस्तक तिथं काम करतं. हे पुस्तक डेफिनेटली तिथं आपलं काम करतंय. सेहत का जश्न, आपल्याला यामध्ये डाएट प्लॅन मिळतात आणि शरीराच्या विविध स्थितीवर आपण काय मार्गदर्शन करावं यासाठी हे पुस्तक तिथं काम करतं. न्यूट्रीचार्ज ह्युमन बेनिफिट बुकलेट आपल्याकडे आहे की काय महिलांना कुठले कुठले बेनिफिट झाले हे सांगणार बुकलेट आपल्याकडे आहे, हे सुद्धा काम करतं. त्यानंतर हे फार छान आलं आहे आपल्याकडं, न्यूट्रीचार्ज वुमन क्वेश्चनरी लिफलेट. या लिफलेटच्या माध्यमातून 12 प्रश्न आहेत. हे 12 प्रश्न जर आपण एखाद्या महिलेला विचारले की तुम्हाला तुमची शारीरिक स्थिती कशी आहे आणि त्यावर हो किंवा नाही इतकंच त्यांनी टिक करायचंय, तर त्यांच्या हिमोग्लोबिनचं स्तर कमी आहे आपल्याला सांगता येतं. आणि हे आपण कुठून घेतलंय, तुम्ही जर मोठ्या शहरामध्ये डायटिशियन कडे गेले तर ते तुम्हाला असं देतात की तुम्ही काय काय होते तुम्हाला, आणि आपल्याकडून माहिती घेऊन आपल्याला ते सजेस्ट करतात डाएट प्लॅन. त्याप्रमाणेच आपल्याकडं न्यूट्रीचार्ज वुमन सजेस्ट करण्यासाठी न्यूट्रीचार्ज वुमन क्वेश्चनरी लिफलेट हे फार काम केल्याने, जे कोणी नॅशनल टॉपर होते, जे कोणी स्टेट टॉपर होते, जे कोणी डिस्ट्रिक्ट टॉपर होते, या सगळ्यांनी न्यूट्रीचार्ज वुमन क्वेश्चनरी लिफलेट वापरलेला आहे. यातून आपल्याला चांगला बिझनेस. त्यानंतर आहेत पोस्टर्स. हे पोस्टर्स आपल्या वंडर वर्ल्ड मध्ये, आपल्या पिकअप सेंटर मध्ये किंवा आपल्याकडं जे घरी आपण प्रोडक्ट कॉर्नर काढला आहे किंवा आपल्या घरामध्ये जे छोटे आपली दुकान सुरू केले आहे तिथं लावण्यासाठी हे पोस्टर आहेत. आणि मित्रांनो, या सगळ्या बुकलेट आणि टूल्सचा उपयोग करून न्यूट्रीचार्ज वुमन न 73% ग्रोथ केली आहे 2024-25 मध्ये. म्हणजे
वापरलंय तर खरं त्याचा फायदा झालाय का? आपण सगळं वापरलं. विलासराव 73% ग्रोथ आहे पूर्ण भारतभरामध्ये. म्हणजे आपली सुद्धा 73% ग्रोथ पाहिजे होती किंवा असायला हवी किंवा आपल्याला पुढे जाऊ शकतो. सर्व असोसिएट बायर्स या सगळ्या लिफलेटचा, बुकलेटचा आणि टूल्सचा वापर करून 73% आपल्याकडे न्यूट्रीचार्ज वुमनच्या सेल मध्ये ग्रोथ दिसून आलेली आहे. हे तर आपलेच आकडे आहेत. 73% म्हणजे फार मोठी ग्रोथ झाली. आणि आपला एकदम सुरुवातीचा काळ होता. यातले काही टूल्स आपण शेवटी आले, काही सुरुवातीपासून आले, काही मधात आले, हे आपल्या पूर्ण टीम पर्यंत पोहोचल्या गेले. काही टीमला आणखी माहीतच नाही. काही फक्त 1-2 टूल्स घेऊन काम करतायत तर त्यांना इतकी ग्रोथ दिसते. तर 73% ग्रोथ दिसली. मित्रांनो, आपण जर या सगळ्या टूल्सचा वापर जर केला, याविषयी माहिती घेतली, वाचले, तर डेफिनेटली आपली ग्रोथ 73% पुढे जाऊ शकते. तुम्ही म्हणताल सर आपल्याकडे काय फक्त न्यूट्रिशन एकच प्रॉडक्ट आहे का? आपल्याकडे खूप सगळे प्रोडक्ट आहेत. मग तुम्ही जितके टूल्स सांगितले हे सगळे टूल्स तर फक्त आणि फक्त न्यूट्रीचार्ज वुमनच्या संदर्भात सांगितले. बाकी काय आहे ते सुद्धा आपण. आता प्रश्न राहिला की हे मिळतील कुठं? बरोबर आहे. तर हे मिळतील तुमच्या मोबाईल मध्येच. तुमच्या मोबाईल मध्येच मिळतील. कसे मिळतील? तर चला मित्रांनो, मी तुम्हाला एक लिंक तुम्हाला मी चॅट बॉक्स मध्ये शेअर करतोय. ही लिंक तुम्ही कॉपी करा आणि स्वतःला व्हॉट्सअप करा. एक लिंक मी तुम्हाला चॅट बॉक्स मध्ये शेअर करतोय. ही लिंक तुम्ही कॉपी करायची आणि स्वतःलाच व्हॉट्सअप करायची. म्हणजे ही लिंक तुमच्यापाशी राहील. shop.nutricharge.in ही जी लिंक आहे, ही लिंक तुम्ही कॉपी करा आणि स्वतःला व्हॉट्सअप करा. म्हणजे तुमच्याकडे कायम स्वरूपी राहील. या लिंक वर गेल्यानंतर आपण या लिंक न मी जितके तुम्हाला काही टूल्स सांगितले ते सगळेचे सगळे टूल्स आपण मागवू शकतो. मी एकदा या लिंक वर क्लिक करतोय. अजय सर सुद्धा ही लिंक या लिंक वर क्लिक केल्यानंतर काय दिसतंय आपण पाहूया. सेल्फ स्वतःला ही लिंक आपण या लिंक वर क्लिक केलं की तुम्ही या पेज वर जा. न्यूट्रीचार्ज टूल से अपने बिझनेस में लाए रोजाना की ग्रोथ यावर तुम्ही जातात. इथं फक्त आपल्याला काय करावं लागतं? स्वतःला रजिस्टर करावं लागतं. रजिस्टर करण्यासाठी त्या इथं साइन इन करायचं आणि आपल्याला स्वतःला रजिस्टर करायचं. मोबाईल नंबर किंवा साइन अप करायचं आणि स्वतःला रजिस्टर करायचं. इथं आपलं नाव, मोबाईल नंबर, आपला पत्ता हे सगळं त्यामध्ये टाकायचं आणि आपण आपल्या स्वतःला रजिस्टर करायचं आणि त्यानंतर आपण आपल्या पत्त्यावर टूल मागवू शकतो. ही प्रोसेस तुम्ही नंतर करू शकतात आरामशीर आणि यामध्ये काही अडचण येणार नाही तुम्हाला. मग यामध्ये तुम्ही काय काय मागवू शकणार ते इथं खाली सगळे दिलेले. सेहत का जश्न, नो युअर हेल्थ याविषयी काय आहे, किती मागवू शकतात आणि किमान आपल्याला 500 रुपयापर्यंतचे टूल्स इथं मागवावे लागतात किमान. तर आपल्याला याची किंमत सुद्धा आपल्या इथे कळते. तुम्ही त्यावर क्लिक केलं, अगोदर तुम्ही याला क्लिक केलं तर तुम्हाला एका प्रोडक्ट वर क्लिक केलं म्हणजे सेहत का जश्न आहे, नो युअर हेल्थ, गर्भावस्था, हिमोग्लोबिन. आता मासिक धर्म आणि हिमोग्लोबिन यावर आपण इथं व्ह्यू मोर वर केलं की किती तुम्हाला किमान 50 मागावं लागतील. 250 रुपयाचे आहेत. इथं भाषेचं सुद्धा ऑप्शन आहे. तुम्ही मला हिंदी भाषा आपल्याला कुठल्या भाषेमध्ये पाहिजे? आपल्याला पाहिजे मराठी. मराठीमध्ये टाक. मराठीचेच आपल्याला
म्हणजे असं नाही की आपल्याला हिंदीमध्ये मराठी जे काही मराठीमध्ये उपलब्ध आहेत ते सगळेचे सगळे टूल आपले मराठीमध्ये सुद्धा आपण इथं वापरू शकतो. या लिंक वर क्लिक केलं की तुम्ही इथं पोहोचता. म्हणजे किती सोपी झाली, म्हणजे सोपं झालं ना की टूल्स नाही किंवा सर आमच्याकडे कसे येणार, आमच्याकडे प्रोग्राम होत नाही. आणि तालुका प्लेस पर्यंत पोहोचवण्याची सोय आहे. प्रत्येक तालुक्याचं नाव त्यामध्ये तुम्ही रजिस्टर करताना तुमच्या तालुक्यापर्यंत तुम्ही येऊ शकता. फक्त असं करू नका की मुक्काम बाबुळगाव, पोस्ट वडगाव, आहे की नाही, तालुका चिंचपूर, असं जर असेल इतकं बारीक थोडं अवघड जाईल, तितकं काही पोहोचणार नाही. तिथं किमान तालुक्याच्या ठिकाणी तुम्ही मागवा. तर हे तुम्हाला टूल्स बिना कुरिअर खर्चाचे तुम्हाला पोहोचतील. तो कुरिअर खर्च न्यूट्रीचार्ज करणार आहे. त्यामुळं हे टूल्स सगळे आपल्याला पोहोचवण्यामध्ये कुठलीही अडचण येणार नाही. आणि हे जोपर्यंत हे टूल्स आपल्याकडे राहणार नाहीत तोपर्यंत आपण मोठा सेल करू शकणार नाही. हे टूल्स आपल्याकडे पाहिजेत न्यूट्रीचार्ज ह्यूमनसाठी. मग बाकीच्या प्रोडक्ट साठीचे टूल्स काय तर बाकीच्या प्रोडक्ट साठी आपल्याकडं प्रोटीन विकण्यासाठी खास करून आपल्याकडे प्रोटीनची मोठी रेंज आहे. प्रोटीनचे 7 प्रोडक्ट आपल्याकडे आहेत. 7 प्रोडक्ट मध्ये आपल्याकडे प्रोटीन आहे. त्यामध्ये न्यूट्रीचार्ज कोकोआ प्रोडक्ट, न्यूट्रीचार्ज स्ट्रॉबेरी प्रोडक्ट, न्यूट्रीचार्ज केसर पिस्ता प्रोडक्ट, न्यूट्रीचार्ज ऑल प्रो, न्यूट्रीचार्ज प्रोडक्ट शेक, कॉफी हेझलनट, न्यूट्रीचार्ज प्रोडक्ट शेक, बनाना कॅरेमल, न्यूट्रीचार्ज ग्लायसेम प्रोडक्ट. आपल्याकडे मोठी प्रोटीनची रेंज आहे. ही प्रोटीन विकता वेळेस न्यूट्रीचार्ज एस&एम मध्ये सुद्धा प्रोटीन आहे. प्रोटीन विकता वेळेस सगळ्यात मोठी अडचण येते की लोकांना हे लक्षात येत नाही की ते प्रोटीन डेफिशियंट आहेत. आणि ते प्रोटीन डेफिशियन्सी दाखवण्यासाठी त्यांचे केस गळत असतात, त्यांच्यामध्ये ऊर्जेची कमतरता असते, ते लवकर थकतायत, परंतु ते हे मान्य करत नाही की मी प्रोटीन डेफिशियंट आहे. अशा वेळेस आपल्याला त्यांचं बॉडी स्कॅनिंग करून दाखवावं लागतं. आणि त्यावेळेस सगळ्यात उपयोगी पडणारं टूल आहे ते म्हणजे बॉडी स्कॅनर. 4 तारखेला आपली जी मीटिंग झाली त्यावेळेस मी वर्ध्यामध्ये होतो. आदरणीय गुरुदेव BC छाबडाजी यांची मीटिंग होती, त्यामुळे मी वर्ध्यामध्ये होतो. त्यावेळेस मी माझं बॉडी स्कॅनर तुम्हाला मित्रांनो मी सुद्धा बॉडी स्कॅनरचा उपयोग. हे माझं बॉडी स्कॅनर, हे माझं बॉडी स्कॅनर मशीन जे चालू स्थितीत आहे, म्हणजे चालू आहे, बंद नाही. हे कसं बाय ऑफ झालंय, गेटचं बटन दाबेल तुम्हाला चालू. हे बॉडी स्कॅनर मशीन बऱ्याच जणांकडे असेल, बऱ्याच जणांकडे हे बॉडी स्कॅनर मशीन नसेल, त्यांच्या अपलाईन कडे असेल तर किंवा नवीन बॉडी स्कॅनर मशीन असेल तर हे बॉडी स्कॅनर मशीन तुम्ही मागून घ्या, अपलाईन करून घ्या आणि याचा वापर करायला सुरुवात करा. या बॉडी स्कॅनर मशीन शिवाय तुम्ही न्यूट्रीचार्ज एस&एम आणि प्रोटीन विकण्याची जी तुमची स्पीड आहे, जी कमी झालेली स्पीड आहे, ती केवळ आणि केवळ बॉडी स्कॅनिंग मशीनने वाढू शकते. त्याला दुसरा उपाय नाही. कारण की लोकांना ज्यावेळेस प्रत्येक जणाला असं वाटतंय की मी फिट आहे, मला गरज नाही. ही गरज आहे माझ्याकडं, माझ्या मित्रांना गरज आहे, इतर लोकांना गरज आहे. परंतु एखाद्या व्यक्तीला ज्यावेळेस तुम्ही बॉडी स्कॅनिंग मशीनवर उभे करता, त्याच्या रिडिंग घेतात, तेव्हा त्याला लक्षात येतं की माझं व्हिज्युअल फॅट 7 झालंय, माझ्या शरीरामध्ये फॅटचं प्रमाण वाढलंय आणि आता मला हे माझं व्हिज्युअल फॅट कमी करायचं. अशा वेळेस बॉडी स्कॅनर मशीन काम करते. इथं बसल्यापैकी किती जणांकडे आहे बॉडी स्कॅनिंग मशीन? माझ्याकडे आहे. ओके, रेणूजीकडे आहे, अनिलजीकडे आहे, डॉक्टर साहेबांकडे आहे, वैशालीताईकडे आहे, विकास देशमुख साहेबांकडे आहे. ओके, दहातुंडे सरांकडे असेल डेफिनेटली, गवळी साहेबांकडे आहे, सुनीलजीकडे आहे. ओके, रजनीकांताताईकडे आहे. ओके, तर या बॉडी स्कॅनिंग मशीन आपण गोरे साहेबांकडे आहे. गोरे साहेब तुम्ही म्हणता की नवीन पाहिजे, तर नवीन मशीन तुम्हाला मिळून जाईल. नवीन मशीन सुद्धा तुम्हाला मिळून जाईल, काही प्रॉब्लेम नाही. तर या मशीनचा वापर आपल्याला करावा लागेल.
बॉडी स्कॅनिंग मशीन जितके आपण जास्तीत जास्त लोकांकडे बॉडी स्कॅन करू तितक्या जास्त आपल्याला प्रोटीनची आपली ऑर्डर निघतात. बॉडी स्कॅनिंग मशीन मध्ये अतिशय सोपं आहे, ज्यामध्ये गोरे साहेब म्हणते काहीतरी त्यांना पाहिजे होते. बोला गोरे साहेब. हॅलो सर, माझ्याकडे नवीन मशीन आहे, मी दिल्लीवरून. बरं, दिल्लीहून घेतली, फक्त ती माहिती पाहिजे मला व्यवस्थित करा. बरं, माहिती पाहिजे तर त्याची माहिती तुम्हाला ऑनलाईन पण मिळेल, ऑफलाईन पण मिळेल. असं का सर? ओके सर. ऑनलाईनची लिंक वगैरे कधी भेटेल सर मला? ऑनलाईन माहिती मिळण्यासाठी तुम्ही ऑनलाईन ट्रेनिंग ज्यावेळेस बॉडी स्कॅनरचं सेशन असतं त्यावेळेस त्या सेशन मध्ये थांबा. येस सर, येस सर. तुम्ही मशीन घेऊन बसा. आज तुम्ही बहुतेक फील्ड वर चालला. ड्युटीवर सर. बरं, तुम्ही सायंकाळी मी ऑनलाईन. येस सर, येस सर. चालेल सर, सायंकाळी भेटेल सर. सायंकाळच्या मीटिंग मध्ये मशीन घेऊन बसा, मी तुम्हाला सांगतो. बऱ्याच जणांकडे यामध्ये नवीन मशीन आहे. नवीन मशीन वजनाला कमी आहे, हँडलिंगला सोपी आहे आणि त्यामध्ये खूप कमी माहिती भरावी लागते. आपला माहिती फक्त व्यक्तीचं वय आणि व्यक्तीची उंची आणि व्यक्तीचं जेंडर हे दोन गोष्टी विचारायच्या. वय, उंची त्यामध्ये भरायचं, जेंडर भरायचं. 160 सेंटीमीटर तिथं ऑलरेडी डिफॉल्ट हाईट आहे. ती हाईट कमी जास्त करता येते. ज्या कुणाला बटनाचा मोबाईल वापरता येतो, म्हणजे अँड्रॉइड मोबाईल द्या सोडून, ज्याला आपला बटनाचा मोबाईल वापरता त्याला ती मशीन वापरते. इतकी सोपी मशीन आहे. ज्याला आपला नोकियाचा वगैरे छोटा मोबाईल तो ज्यांना वापरता येतो तो ही मशीन वापरू शकतो. ज्यामध्ये 10 रिडिंग मिळतात, ज्यामधल्या 2 रिडिंग आपण फोकस करायच्या, फॅट आणि मसल पर्सेंटेज. फॅट पर्सेंटेज आणि मसल पर्सेंटेज फोकस करायचं आणि त्यांना सांगायचं की तुमचं जर मसल्स वाढवायचे असतील, फॅट कमी करायचं असेल तर तुम्ही त्यांना डाएट प्लॅन द्यायचा आहे. परत डाएट प्लॅन कुठून द्यायचा आहे तर सेहत का जस्ट बुक आहे, त्या बुक मध्ये डाएट प्लॅन आहे. तर त्यामधून तुम्ही त्यांना डाएट प्लॅन द्यायचा आहे आणि सकाळचा ब्रेकफास्ट हे प्रोटीन त्यांना द्यायचं आहे. प्रोटीन आणि महिला असेल तर न्यूट्रिचार्ज वुमन सोबतीला, पुरुष असेल तर न्यूट्रिचार्ज मॅन सोबतीला, सोबत त्यांना एक्सरसाइज सांगायची आहे. आणि इतकी माहिती दिल्यानंतर त्यांचं प्रोटीन आपला सेल वाढेल. प्रोटीनचा सेल वाढवण्यासाठी बॉडी स्कॅनर शिवाय पर्याय नाही. तुम्ही मौखिक रूपानं किती त्यांना समजून सांगितलं तर एक प्रोटीनचा पॅकेट घेतील. आपल्याकडं एका प्रोटीनच्या पॅक मध्ये फक्त 15 पॅकेट आहेत. तेच ते महिनाभर घेतलं, अर्धा आपला भारतीय लोकांना पुरून खायची सवय की हा पॅकेट महिनाभर पुरला पाहिजे. 15 अर्जुनजी तुम्हाला असा अनुभव असेल, एक प्रोटीनचा पॅक दिला लोकांनी महिनाभर वापरला आहे असा अनुभव? लग्न माझं प्रोसेस पण चालू आहे, मुली बघता आणि परत म्हणतात की सर आमचं काही मसल्स वाढले नाही. आज तुम्ही जर इतकं कमी प्रोटीन घेतलं तर मसल किती? त्यांना सांगा प्रोटीनची रिक्वायरमेंट किती आहे, तुम्ही प्रोटीन जेवणातून किती मिळालंय, तुम्हाला मसल गेन करायचं असेल तर किती एक्सरसाइज आणि किती प्रोटीन घ्यावं लागेल हे ज्यावेळेस आपण सांगू त्याच वेळेस ते आपल्याकडून जे प्रोटीन आहे प्रोटीन घ्यायला सुरुवात करतील. आणि प्रोटीनचा सेल त्याशिवाय वाढणार नाही. जोपर्यंत आपण लोकांचे बॉडी स्कॅन करणार नाही तोपर्यंत प्रोटीनचा सेल वाढणार नाही. आणि यासाठी बॉडी स्कॅन कसं करायचंय आणि बॉडी स्कॅनचे आपल्याकडं तुम्हाला एक बॉडी स्कॅनर विषयी बऱ्याच जणांचे प्रश्न असतात तर त्यांना मी एक 5 मिनिटांमध्ये आपण बॉडी स्कॅनरची जी रिडिंग आहे तर ह्या रिडिंग कशा घ्यायच्या आणि त्याचा अर्थ, त्याच्या रेफरल रिडिंग याविषयी आपण एक 5 मिनिटांमध्ये. आणि बऱ्याच जणांना थोडासा बॉडी स्कॅनर वापरताना थोड्याशा अडचण असतात कधी कधी. दोन गोष्टी आपण फोकस करायच्या, बॉडी फॅट आणि मसल्स. बॉडी स्कॅनर उभा राहिल्यानंतर आपण त्यावर 10 रिडिंग येतात, परंतु आपला फोकस 2 रिडिंग वर पाहिजे, मसल पर्सेंटेज आणि फॅट पर्सेंटेज.
म्हणायचं की जर तुम्ही या 2 रिडिंग जर मापात आणल्या तर तुमच्या शरीरातले जितके प्रॉब्लेम आहे ते मॅक्झिमम प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. कारण की प्रत्येक व्यक्ती स्वतःला आरशात असं बघतोय, तुम्ही जे स्क्रीनवर बघतायत ना, तो आहे असा, पण स्वतःला समजतोय असा. आरशामध्ये बघितले की पण बॉडी स्कॅनर त्याला एकदम राईट किती पहा, एक 4 सेल लागतात. बॉडी स्कॅनर मशीन तुम्ही पाहिलं की तुम्हाला शरीरामध्ये 4 ए साईजचे 4 सेल लागतात. एक गेस्ट बटन उभा करायच्या अगोदर त्यांची 105 हाईट आपल्याला सेट करावं लागते. कमी जास्त करता येते तुम्हाला अतिशय सोपं आहे. हे आपण त्यांना सेट केलं, उभा केलं की त्यामध्ये जे विविध त्यामध्ये आपल्याला त्यांचे रिझल्ट येतील. त्यांचे बॉडी स्कॅनर फॅट पर्सेंटेज आणि SMR आपण या दोन्हीला फोकस करते. वॉटर पर्सेंटेज येतं, बोन येतं, परंतु जर त्यांचं वाटलं असेल तर रेफरल रिडिंग आपल्याला हवे असतात की किती पाहिजे. रेफरल रिडिंग किती पाहिजे ते पुढे तुम्हाला दाखवतोय. या रेफरल रिडिंग आपल्याला माहित पाहिजे. पुरुषांना फॅट पर्सेंटेज 20 पेक्षा कमी, महिलांमध्ये फॅट पर्सेंटेज 25 पेक्षा कमी पाहिजे. मसल्स पुरुषांमध्ये 45% पेक्षा जास्त पाहिजे. जर त्यांना वाटतंय की मी स्वस्थ जीवन जगावं तर पुरुषांना फॅट मसल पर्सेंटेज 45 पेक्षा जास्त, महिलांमध्ये 36 पेक्षा जास्त. आणि जर तुमचं फॅट पर्सेंटेज वाढलेलं असेल तर हे तुम्हाला कुठे घेऊन जाईल. तुम्ही अशा रेल्वेमध्ये बसलात जी रेल्वे तुम्हाला डायबिटीज कडं, हृदयरोगाकडं, गुडघे दुखीकडे घेऊन जात आहे. जर तुमचं फॅट पर्सेंटेज खास करून विजरल फॅट 3% पेक्षा कमी, इथं विजरल फॅट दाखवलं नाही, विजरल फॅट पाहिजे 3% पेक्षा कमी. जर 3% पेक्षा विजरल फॅट कमी जर असेल तर ठीक आहे. जर जास्त वाढलं असेल तर आपण त्यांना न्यूट्रिचार्ज एसएनएफ सजेस्ट करू शकतो. काही जणांचा BMR हा 18 पेक्षा कमी येतो, पण BMR नाही, BMI जर त्यांचा 18 पेक्षा कमी असेल तर त्यांना आपण न्यूट्रिचार्ज गेनर प्लस न्यूट्रिचार्ज प्रोटीन कोको प्रोडक्ट हे सजेस्ट करायचं आहे. ज्यांनी आपलं न्यूट्रिचार्ज गेनर सेल होईल. त्याचा BMI वाढला पाहिजे, म्हणजे त्याचं वजन उंचीनुसार नाही, खास करून मसल्सचं वजन. त्यांचं वजन वाढल, मसल्सचं वजन वाढल, आणि ज्यावेळेस वजन कमी होईल न्यूट्रिचार्ज SNF दिल्यानंतर तर त्याचं फॅट पर्सेंटेज कमी होईल. कदाचित वजनामध्ये पहिल्या महिन्यामध्ये तुम्हाला फरक दिसणार नाही, परंतु बॉडी स्कॅनर फरक दाखवल तुमच्या मसल पर्सेंटेज मध्ये आणि फॅट पर्सेंटेज. त्यामुळं बॉडी स्कॅनर मशीन असणं आवश्यक आहे. हे टूल तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही हे पहा. हे वेलनेस शीट आहे. हे वेलनेस शीट तुम्ही तयार करू शकता किंवा आपल्याकडे रेडी सुद्धा मिळते, ज्यामध्ये 10 महिन्याच्या रिडिंग घेण्याची सोय आहे. टार्गेट सेट करायचे आणि बॉडी फॅट पर्सेंटेज आणि SMR या दोघाला टार्गेट करून आपण काम करायचं आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट सुद्धा घेऊ शकता. जर फॅट जास्त असेल तर आपण काय रेकमेंड करायचं. 30% पेक्षा जर कमी असेल तर आपण त्यांना न्यूट्रिचार्ज प्रोडक्ट शेक, न्यूट्रिचार्ज प्रोडक्ट, कोकोआ प्रोडक्ट, महिला असेल तर न्यूट्रिचार्ज स्ट्रॉबेरी प्रोडक्ट आपण त्यांना सजेस्ट करू शकतो. परंतु 30% पेक्षा जास्त जर बॉडी फॅट जर असेल तर आपण त्यांना न्यूट्रिचार्ज SNF इथे आपण सजेस्ट करू शकतो. म्हणजे लगेच SNF सजेस्ट करायचं नाही, थोडं हे पर्सेंटेज लक्षात घ्या. बॉडी फॅट पर्सेंटेज, SMR पर्सेंटेज जर कमी असेल तर स्केलेटल मसल रेशो म्हणजे हाडावर असणाऱ्या स्नायूची संख्या ही जर 45% पेक्षा कमी असेल तर आपण त्यांना न्यूट्रिचार्ज गेनर सजेस्ट करू शकतो.
सोबत डाएट प्लॅन आणि एक्सरसाइज सांगायचा आहे. इथं तुम्हाला ह्या वेलनेस शीटचा फोटो राहू द्या. कदाचित तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही या वेलनेस शीटचा एक्सेल मध्ये तुमच्या शहरामध्ये सुद्धा तुम्ही तयार करू शकता. हा फोटो राहू द्या वेलनेस शीटचा की कसं आपल्याला किती महिने. आणि गजाननजी जर तुम्हाला जर पूर्ण फोटो हवा असेल तर तुम्हाला इथं आहे तुम्हाला जे. आणि हे सगळे मशीन ज्याप्रमाणे रिडिंग दाखवते त्याप्रमाणेच इथं आहे. वजन, बीएमआय, बॉडी फॅट, वॉटर पर्सेंटेज, मसल मास, बोन मास, विजरल फॅट, बीएमआर, मोटॅबेलिक एज, एसएमआर आणि 11 आणि 12वी जी रिडिंग आहे ही आपल्याला इंच टेपने घ्यावी लागते. मेटाबॉलिक सिंड्रोम मध्ये आहे का. 10 रिडिंग आपल्याला बॉडी स्कॅनरने मिळतात. 11वी रिडिंग जी आहे ती आपल्याला इंच टेपने मिळते आणि 12वी रिडिंग जी आहे रक्त शर्करा का स्तर ही आपल्याला ग्लुकोमीटरने मिळते. म्हणजे आपल्याकडे ग्लुकोमीटर सुद्धा असायला हवं जर आपल्याला न्यूट्रिचार्ज ग्लायसेम प्रोडक्ट आणि न्यूट्रिचार्ज ग्लायसेम टॅब्लेट विकायचे असेल तर आपल्याकडे ग्लुकोमीटर सुद्धा असायला हवं. टूल कोणता आहे आपल्याकडं. ग्लुकोमीटर. मला 1 सेकंद द्या मी तुम्हाला ग्लुकोमीटर सुद्धा दाखवतो. एक ग्लुकोमीटर न्यूट्रिचार्जनं हे एक टूल आपल्याकडे आहे. ग्लुकोमीटर यामध्ये आपण आपल्या रक्तातली साखर मोजू शकतो. हे ग्लुकोमीटर न्यूट्रिचार्जनं अगोदर वितरित केले होते. आता आपण मार्केटमधून हे ग्लुकोमीटर घेऊ शकतो. यामध्ये सुई म्हणजे आपल्याला डॉक्टर झाल्याचा फील येत होता हे वापरलं की. आम्ही नागपूरमध्ये बरेच सेशन घेतले होते. यामध्ये सुई असते, स्ट्रिप्स असतात आणि ग्लुकोमीटर. हे ग्लुकोमीटर आपल्याला रक्तातली शर्करा साखर किती आहे हे दाखवण्याचं काम करतंय. त्यांची परवानगी घेऊन आपण त्यांचं रक्त काढून ग्लुकोमीटरनं रक्त शर्कराचा स्तर आपण यामध्ये मोजू शकत होतो. रॅन्डम ग्लुकोज आपण मोजू शकतो. अतिशय सोपं आहे. हे पोर्टेबल आहे, छोटा आहे, कुठं सुद्धा आपण कॅरी करून घेऊन जाऊ शकतो. हे ग्लुकोमीटर सुद्धा आपल्या टूल मध्ये येते. ग्लुकोमीटर, बॉडी स्कॅनर आणि फिजिकली असलेले जे आपल्याकडे लिफलेट बुक्स आहेत खूप सारे याची माहिती आपण पाहिली. नंतर आपल्याला जी सगळ्यात मोठी मदत करते टूल म्हणजे आपली वेबसाईट. न्यूट्रिचार्ज वुमनची वेबसाईट. न्यूट्रिचार्ज वुमनच्या वेबसाईटवर आपण गेल्यानंतर आपल्याला खूप जास्त माहिती न्यूट्रिचार्ज वुमन विषयी मिळते. व्हिडिओज मिळतात. सोबत आहे इंस्टाग्राम पेज, युट्यूब चॅनल. आपलं इंस्टाग्राम पेज आणि युट्यूब चॅनलवर आपल्याला विविध माहिती इथे मिळते. जसं की आपण आता जर गुगल क्रोम वर जाऊन न्यूट्रिचार्ज वुमन वेबसाईट वर गेलो. हे सुद्धा आपलं फार मोठं टूल आहे. न्यूट्रिचार्ज वुमन वेबसाईट. या वेबसाईट वर आपल्याला खूप जास्त माहिती, ऑथेंटिक माहिती आपल्याला न्यूट्रिचार्ज वुमनचे बेनिफिट आणि न्यूट्रिचार्ज वुमन विषयी विविध माहिती आपल्याला या वेबसाईटच्या माध्यमातून मिळू शकते. याचा सुद्धा आपण वापर केला पाहिजे. हे सुद्धा आपल्यासाठी टूल म्हणून काम करते. याचा सुद्धा आपण वापर केला पाहिजे. यावर आपल्याला न्यूट्रिचार्ज वुमन विषयी जेवढी माहिती मी तुम्हाला देऊ शकतो त्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त माहिती तुम्हाला
या वेबसाईटवर देऊ शकते. मी जितकी माहिती देऊ शकतो त्यापेक्षा कित्येक पट जास्त माहिती देऊ शकतो. आणि इथं आपण व्हॉट्सअप केलं की डायरेक्ट लिंक आपल्या कॉपी होते आणि जिथं कुठं आपल्याला शेअर करायची तिथं आपण ही माहिती डायरेक्ट शेअर करू शकतो. म्हणजे कुणाला ही माहिती इथे ओपन व्हॉट्सअप केलं, कुणाला पाठवायची मला ही माहिती मला अजयजीला पाठवायची, मी डायरेक्ट अजयजीला पाठवू शकतो. कुणाला माहिती पाठवायची, ज्या व्यक्तीला माहिती पाठवायची मी ही माहिती त्यांना पाठवू शकतो. डायरेक्ट वेबसाईट वरून त्यांना लिंक जाते, त्यांनी क्लिक केलं त्यांना न्यूजलेटरची माहिती मिळते. म्हणजे या सगळ्या टूल्सचा वापर म्हणजे आज आपण बॉडी स्कॅनर, ग्लुकोमीटर, लिफलेट, बुकलेट, पुस्तक, वेबसाईट हे सगळे टूल्स आहेत. या सगळ्या टूल्सचा वापर करून 15 कोटी महिलांपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. आज रोजीपर्यंत इतके टूल्स आहेत. इतकी भविष्यामध्ये आणखीन काही नवीन नवीन गोष्टी निघतील. जसजशा गोष्टी निघतील तसतशी माहिती आपल्यापर्यंत पोहोचेल. जितक्या गोष्टी मी तुम्हाला आज सांगितल्यात यामध्ये कुणाला काही शंका असल्यास कृपया हँड रेज करा आणि आपली शंका मनात न ठेवता ती सांगा. म्हणजे त्या शंकेवर आपल्याला उपाय सांगता येईल, त्या शंकेचं निरसन करता येईल. आता जर नाही झालं तर मी हेड ऑफिस पर्यंत तुमची शंका पोहोचवून त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊन तुम्हाला माहिती सांगेल. तर कोणाला काही शंका असल्यास जसं गोरे साहेब म्हणले की मला नवीन बॉडी स्कॅनर मशीन आहे त्याविषयी माहिती पाहिजे, ही थोडी जुनी म्हणजे अगोदर आपण वितरित केलेली मशीन आहे, जुनी नाही म्हणते ना, अगोदर वितरित केलेली मशीन आहे त्याविषयी आपल्याला बोलता येईल. जर कोणाला यामध्ये काही शंका असल्यास कृपया हँड रेज करा म्हणजे मला तुमच्याशी बोलता येईल. गणेश शेळके साहेब, बोला गणेशजी. सर एका महिलाला नाही का डोकं दुखतं, अर्ध डोकं दुखतं महिलांचं. हा अर्धशिशी, बरं. डोकं दुखतं अर्ध, सर काय करायला लागेल सर? एक तर त्यांना जे अर्धशिशी आहे त्यासाठी त्यांना डॉक्टरांच्या औषधाची गरज आहे. कारण की तो जो आजार आहे त्यावर डॉक्टर उपाय करतील. सोबत तुम्ही त्यांना न्यूट्रिशन रुमन देऊ शकता. आजच्या सेशनविषयी तुम्हाला जर काही वाटलं की सर आम्हाला हे टूल कुठून घ्यायचं, कसं घ्यायचं, हे कसं वापरायचं, याविषयी तुमची शंका असल्यास सांगा. आता नसेल आठवत तर सायंकाळच्या सेशन मध्ये सांगा. कारण की सायंकाळी 7 वाजता आपण परत भेटणार आहोत. आजच्या या सेशन विषयी जर तुम्हाला आणखी शंका असेल आपण सायंकाळच्या सेशन मध्ये सुद्धा चर्चा करूया. अर्जुनजी तुम्हाला काय बोलायचंय? सर नवीन बॉडी स्कॅनर कुठे मिळेल सर आपल्याला? नवीन बॉडी स्कॅनर तुम्हाला ऑफिस मधूनच मिळेल. मी तुम्हाला नंबर देईन. तुम्हाला मी तुम्हाला नंबर देईल. आणि काही बॉडी स्कॅनर मशीन असं मला वाटतं की अजय पारद सर रुबी यांचीवर आहेत, त्यांच्याकडे डेपो सुद्धा आहे, त्यांच्याकडे सुद्धा काही मशीन्स होत्या. तर तुम्ही अजय पारद सरांना सुद्धा संपर्क साधू शकता, ते सुद्धा तुम्हाला उपलब्ध करू. ठीक आहे. आपल्या महाराष्ट्रातील रुबी असलेले अजय पारद सर हे सगळ्यांना मदत करण्यासाठी नेहमी तत्पर असतात. जर तुमची ओळख असेल अजयजी सोबत, नसेल तुम्ही भेटले असेल तर माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. मी तुम्हाला अजयजीचा नंबर देतो, ते तुम्हाला उपलब्ध करून देतील. त्यांच्या डेपोला पाठीमागे होत्या, आमचं ज्यावेळेस बोलणं झालं होतं त्यावेळेस त्यांच्याकडे बॉडी स्कॅनर मशीन उपलब्ध होत्या. ज्या तुम्हाला हवे असतील तुम्ही संपर्क करा, तुम्हाला मिळतील. आणि बाकीचं जे साहित्य आहे, आपलं साहित्य आहे, अजयजी इथं त्यांनी कॅमेरा ऑन केला. अजयजी सध्या अवेलेबल आहेत का मशीन्स आपल्याकडे? आता अर्जंट पाहिजे असेल तरी गाडी नाही म्हटलं, पण बुलढाण्याला आहे सध्या आता. आता बोलतो म्हणजे पहा, जसं म्हणलं की अजयजीकडे सध्या गाडीत मशीन आहे, गाडीमध्ये सुद्धा ते मशीन आहे त्याच्यासोबत. म्हणजे तुम्हाला जे पत्ता मी सांगितला एकदम राईट पत्ता सांगितलाय. गोरे साहेब आणि अर्जुनजी तुम्हाला कोणालाही मशीन हवी असेल तर अजय पारद सर आहेत, त्यांच्याकडे मशीन उपलब्ध आहे आणि तुम्हाला त्या मशीन मिळून जातील. आणि बाकीच्या साहित्यासाठी मी तुम्हाला अजयजीनं सुद्धा मला शेअर केली होती लिंक आहे, त्या लिंकवर तुम्हाला बाकीचं साहित्य उपलब्ध होईल. आणि एक आणखी टूल आहे ती म्हणजे माझा नंबर नाही, मी सुद्धा तुमच्यासाठी उपलब्ध आहे. आणि सध्या सुट्ट्या आहेत, म्हणजे मी एरवी म्हणत होतो की फोन केला तर फोन घेतला जाणार नाही, पण सध्या सुट्ट्या आहेत, तुम्ही फोन सुद्धा करू शकता, काही हरकत नाही. माझा नंबर सुद्धा मी तुम्हाला चॅट बॉक्स मध्ये शेअर केलाय, तुम्ही माझ्याशी सुद्धा संपर्क साधू शकता. आपलं मिशन आहे स्वस्थ भारत अभियान. आपलं मिशन आहे की नाही, स्वस्थ भारत अभियान मिशन मध्ये आपण काम करत आहोत. आपण सगळेजण मिळून हे मिशन
यशस्वीरित्या पूर्ण करूया. सायंकाळी परत भेटूया. तोपर्यंत थांबतो. जे आरसीएफ मेरा चार्ज न्यूट्री चार्ज. थँक्यू.